नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन, माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे BMSचा कट ऑफ आहे, जो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला होता की आमची टीम त्यावर वर्क करते आणि जेव्हा तो निघेल तेव्हा मी तुमच्यापर्यंत तो पोहोचवेल, तर तो व्हिडिओ आता आपण घेऊन आलेलो आहे। तर यात मेनली आपण BMSचा कट ऑफ डिस्कस करणार आहोत की BMSचा कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी काय राहणार आहे आणि प्रायव्हेटचा पण मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल। याला पण मला भरपूर वेळ लागला कारण ऑलरेडी खूप बिझी शेड्यूल चालू आहे। तर आपण फायनली हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि मागच्या व्हिडिओला तुमचं खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटला, त्याबद्दल धन्यवाद। आणि आपण आता हा व्हिडिओ कशावरून बनवणार आहे तर ते आधी आपण डिस्कस करू। तर जो आपला कट ऑफ लिस्ट निघत असते CET सेल थ्रू, तर त्या कट ऑफच्या लिस्टमध्ये आपल्याला 2025चा कट ऑफ दिसतो। तसा आमच्याकडे मागच्या पूर्ण 5 वर्षांचा कट ऑफ आहे, पण तो आता इथं दाखवून फायदा नाही आहे कारण आपण जे हे कट ऑफ आहे ते फक्त 2025च्या ॲनालिसिस थ्रू बनवणार आहे। कारण आपला जो 2025चा पेपर होता तो इक्विव्हॅलंट टू रिनीट 2026 होता, असं खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं पडलंय। म्हणून आपण 2025च्या कट ऑफनेच हा कट ऑफ जो आहे तो काढणार आहे। तर मी आधी तुम्हाला ती लिस्ट दाखवते की ती लिस्टमध्ये कसे कट ऑफ आले होते आणि तुम्हाला जर अजूनपर्यंत माहीत नसेल तर CET सेलला तशी लिस्ट येत राहते आणि तुमच्यापर्यंत ती अजून पोहोचली नसेल तर तुम्ही दिले गेलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, ती जॉईन करू शकतात। तिथं मी ती जी लिस्ट आहे ती पूर्ण सविस्तरपणे पाठवेल। तर मी तुम्हाला आधी ती लिस्ट दाखवते, मग आपण इथं जो कट ऑफ आहे तो डिस्कस करू। तर ही तुम्हाला दिसत असेल BMS गव्हर्नमेंट कॉलेजेसची जी लिस्ट आहे त्याचा हा पर्टिक्युलर कट ऑफ आहे। इथं तुम्ही फर्स्ट राऊंड आणि लास्ट राऊंड हे जे तुम्ही आता नवीन असाल पूर्ण काउन्सिलिंगमध्ये तर तुम्हाला हे पूर्ण सविस्तर सांगून देते की हे फर्स्ट राऊंड असतो आणि तो दुसरा जो तुम्हाला L दिसतोय तो लास्ट राऊंड असतो। हे डिपेंड करतं सर्व कॅटेगरीजवर। तर सर्व कॅटेगरीज अकॉर्डिंग फर्स्ट राऊंडचा कट ऑफ काय होता आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ काय होता इथं तुम्ही डिफरन्शिएट पण करू शकतात आणि तुम्ही बघू शकतात की कॅटेगरी वाईज कोणाचा कट ऑफ काय होता। तर हा आपल्याला पहिले SC STचा दिसतोय, नंतर आपण बघू शकतो की ओपनपर्यंत आपल्याला सर्व कट ऑफ जे नंतर गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला EWS कॅटेगरी पण भेटत असते, ECBC पण भेटते, D1 D2 D3 पण आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये कॅटेगरीज दिसत असतात। D1 म्हणजे डिफेन्स कोटा असतो तो मेनली। तर हे जे सर्व कट ऑफ्स आहे ते तुम्हाला इथं सविस्तरपणे भेटून जातील। हे मी तुम्हाला सर्व माझ्या ग्रुप शेअर केलेलं आहे, तिथं तुम्ही बघू शकतात। आणि नसेल तुम्हाला दिसत असेल तर मी परत एकदा सेंड करून देईल, तर तुम्ही एकदम निश्चिंत राहा, तुम्हाला कोणतीच काळजी घ्यायची गरज नाही आहे। हे सर्व तुम्हाला इथं कट ऑफ दिसत आहे, हे सर्व एकदम सविस्तर आहे। तर इथं तुम्ही बघू शकतात फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडचा आणि पर्टिक्युलर कॉलेज वाईज सर्वांचे कट ऑफ आहे। तर आता आपण मेनली एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार आहे 2026च्या काउन्सिलिंगमध्ये रिनीट नंतरचा, तर ते बघूयात। आपल्याला दिसतंय की ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आपण हा जो आहे एस्टिमेट कट ऑफ आहे, हा ॲक्युरेट कट ऑफ नाही आहे। तर तुम्ही फक्त गृहीत धरून चला की ओपनचा कट ऑफ 440 राहील, EWSचा अराउंड 435, OBCचा अराउंड 435, ACBCचा 435। आता हे तिघे आपण सोबत घेऊन चालू कारण हे जे तुमचे सेफेस्ट स्कोर आहे, म्हणजे जर तुम्हाला याच्यावरती मार्क्स असतील तर आरामात तुमचा नंबर जो आहे तो ऑल इंडिया कोटा थ्रू AA CCC थ्रू पण नंबर लागू शकतो। कारण ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ जास्त हाय जात असतो, तिथं आपल्याला जास्त मार्क्स पाहिजे असतात। म्हणून मी हा जो कट ऑफ आहे तो ऑल इंडिया कोटा थ्रूच काढला आहे, म्हणजे तुम्ही स्टेट काउन्सिलिंगमध्ये आरामात उतरून नंबर लागू शकतो। आणि तुम्ही जर स्टेट काउन्सिलिंगमध्ये उतरले तर तुम्हाला तेवढी गॅरंटी राहील की माझा 100% नंबर इथं लागणार आहे। तर हे OBC ACBCचं गोष्ट झाली। नंतर इथं SC, तर SCचा अराउंड 370 कट ऑफ आहे, STचा 330 आहे, VJNTचा अराउंड 410 कट ऑफ आहे, NTBचा 400, NTCचा 405, NTDचा 410 आणि हे आपल्याला आता चढता क्रम दिसत असतो NTB CD मध्ये। आणि तसंच D1 D2 D3 मध्ये आपल्याला उतरता क्रम दिसतो। जो D1चा कट ऑफ आहे तो जास्त असतो, D2चा कमी असतो आणि D3चा अजून त्यापेक्षा कमी असतो। जर तुम्हाला यात काही डाऊट असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात। हा गव्हर्नमेंट कॉलेजचा आहे स्पेसिफिक, आपण सेमी गव्हर्नमेंटचा लवकरात लवकर व्हिडिओ आणू, म्हणजे उद्यापर्यंत तो अपलोड होऊन जाईल। तर तुम्ही त्याची वाट बघा आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे तुम्हाला सर्व जे नोटिफिकेशन्स आहेत ते वरती तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये दिसतील। तुम्हाला जर काउन्सिलिंग घ्यायची असेल आमची तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती भेटत असते। तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात, जो खाली दिले गेलेला आहे। पण नसेल दिसत तर 8275518480 हा नंबर तो आहे,
तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि काउन्सिलिंगबद्दल जी काही माहिती तुम्हाला पाहिजे ते तुम्ही विचारू शकतात. फक्त कॉल करा आणि सेंड QR म्हणून मेसेज टाका व्हॉट्सअपला. तर आम्ही आमची जी फी स्ट्रक्चर आहे आणि जे QR आहे ते सेंड करून देऊ. त्या अकॉर्डिंग तुम्हाला फीस पे करून तुमची काउन्सिलिंग जी आहे ती आमच्या हातात द्यायची आहे. बाकी तुम्हाला पुढे कोणतीच काळजी घ्यायची नाही आहे. नंतर आम्ही तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंट्स आहे ते तुमच्या टाईमली आम्ही शेअर करू. जसे ज्या पद्धतीने जे डॉक्युमेंट्स जेव्हा इम्पॉर्टंट आहे ते सर्व आम्ही आमच्या हिशोबाने करू. प्लस आमच्या इथे इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग होते. ग्रुपमध्ये आम्ही फक्त व्हॉट्सअपला ॲड करून काउन्सिलिंग करत नाही. म्हणून जर तुम्हाला फीस जास्त वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या काउन्सिलरला पण कॉन्टॅक्ट करू शकतात. पण आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग सर्व स्वतःहून करत असतो. म्हणून ते एक असतं की तुम्ही तुमची काउन्सिलिंग एक रिस्पॉन्सिबल काउन्सिलरकडे दिलेले आहे. तर तेवढं जर तुम्हाला ट्रस्ट बिल्ड करायचं आहे आणि तेवढी जर तुम्हाला गॅरंटी पाहिजे की माझा नंबर लागेलच आणि मी एका चांगल्या काउन्सिलरकडे दिली आहे काउन्सिलिंग, तर तुम्हाला तेवढं आमच्यासोबत अंडरस्टँड करावं लागेल. बाकी जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही व्हॉट्सअपला पण मेसेज करू शकतात. धन्यवाद.